नमस्कार. तर आपण आज बघणार आहे आंबा उकडीचे मोदक. तर हे मोदक खूप असे अप्रतिम होतात. मी सांगते म्हणून एकदा तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला पण खूप आवडतील. तर त्यासाठी मी घेतलं आहे अर्धी वाटी पल्प आणि अर्धी वाटी पाणी. ते कढईत घातलेलं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तूप घालून चांगली अशी खळखळ उकळी येऊन द्यायची. खळखळ उकळी आली की गॅस बंद करायचा. बंद केल्यावर मग 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. म्हणजे मऊ अशी उकड तयार होती. दुसरी कढई घेतलेली आहे. त्यात 1 चमचा तूप घालून 1 वाटी नारळाचा खीस घातलेला आहे. तो चांगला मिक्स करायचा, परतायचा. मग त्यात मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. तो मेल्ट होत आला की मी अर्धी वाटी आंब्याचा पल्प घातलेला आहे. तो चांगला असा मिक्स करायचा. त्यानंतर मी थोडी वेलची पूड घातलेली आहे आणि मिक्स करून जरासं जाडसर झाला की बाजूला काढून ठेवायचा. तर ही आपली उकड तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अजिबात भांड्याला चिटकलेली नाही आणि अशी छान अशी उकड आपण परातीत काढून घेतलेली आहे. मी एक पाण्याचा थेंबसुद्धा घातलेला नाही किंवा तुपाचा हातसुद्धा घेतलेला नाही आहे. व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे. छान अशी गोळा करून घ्यायचा आणि त्याचा एक गोळा काढून घ्यायचा. मोदक करताना 1 वाटी करून घेतलेली आहे. वाटी केल्यानंतर अशा कळ्या पाडून घ्यायच्या. त्यात सारण घालायचे आणि त्या अशा एक दिशेने त्या बंद करत घ्यायच्या. तर असा आपला छान असा मोदक तयार होतो. तर असे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की किती छान असे हाताने मोदक केलेले आहेत. त्याला वरून जरासं तुपाचा ब्रश फिरवला आहे आणि केसर होतं घरी तर केसर लावलं. तर मी एका बाजूला पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यावर मी मोदकाची चाळणी ठेवलेली आहे. झाकून 10 मिनटं ठेवायचे आणि हे आपले गरम गरम असे मोदक तयार होतात. मोदक पाहिला की बाप्पाची आठवण आलीच. तर अशी तुपाची धार सोडायची वरनं आणि मस्तपैकी बाप्पाला नैवेद्य दाखवायचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.